तिखट शेवया बनवणार आहोत. कढाई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. शेवया आधी भाजून घेऊ आपण. शेवया आपण चांगल्या भाजून घेऊ, म्हणजे त्या चांगल्या भाजल्या म्हणजे नंतर शिजताना तुटल्या नाही जात. त्यासाठी चांगले भाजून घेऊ आपण. चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ. चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे शेवया. आपल्या शेवया चांगल्या गोल्डन ब्राऊन भाजून घेतल्या आहेत. इकडं मिरच्या कापलेल्या आहेत. कांदा पण कट करून घेऊ. कांदा कापणं झाला आहे आपला. मिरच्या, शेंगदाणे आणि बटाटे कापून घेतला आहे थोडंसं बारीक. सालं तशीच ठेवलेली आहे, सालं नाही काढली. कढाई गरम करायला ठेवली आहे. जिरं मोहरी चांगली तडतड झाली आहे. त्यामुळे शेंगदाणे तळून घेऊ आपण आधी. शेंगदाणे चांगले आपले तडतड वाजत आहेत. शेंगदाणे तडतड वाजायला लागले म्हणजे शेंगदाणे चांगले तळ्या गेलेले आहेत. त्यामध्ये आपण मिरची ॲड करून घेऊ. मिरच्या चांगल्या तळ्या गेल्या, त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. कांदा फ्राय करून घेऊ. कांदा पण चांगला गोल्डन फ्राय करून घेऊ. कढीपत्ता पण टाकून घेतला त्यामध्ये, म्हणजे तो पण चांगला फ्राय होईल. कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊ. त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ. हळद, मीठ, ओली कोथिंबीर नसल्यामुळे सुकी कोथिंबीर आपण चोळून टाकून देऊ. कांदा बी आपला चांगला फ्राय झाला आहे. त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्या. शेवया किती आहे, किती प्रमाण लागेल पाण्याचं, त्यानुसार टाकून घ्या पाणी. त्यामध्ये आपण कापलेले बटाटे आहे ते पण टाकून घ्या, ते शिजून जातील. पाण्याला चांगली उकळी आली आहे. त्यामध्ये आपण फ्राय केलेल्या शेवया टाकून घेऊ आणि उकळी आलेली आहे चांगली.
थोडं झाकण ठेवून शिजून घेऊ 5-10 मिनटं. थोडं अजून 5-10 मिनटं शिजून देऊ. आपल्या तिखट शेवया रेडी झाल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला अजून जॉईन नसेल केलं तर प्लीज सर्वांनी जॉईन करून घ्या. थँक्यू. कसा मोकळा मोकळा झाला आहे ना शेवयाचा तिखट भात. या सर्वांनी खायला चला प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. या सर्वांनी गरम गरम शेवयाचा भात खायला. तिखट शेवयाचा भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा.